नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे, कारण आता नमो दिव्यांग शक्ती अभियान सुरू झालेले आहे आणि दिव्यांगांना भरघोस अशी मदत मिळणार आहे। तर या संदर्भातला GR नुकताच आलेला आहे आणि आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 2 मदत केंद्रे सुद्धा स्थापित केली जाणार आहे। तर नेमकं GR काय आहे आणि आपल्याला नेमकी कोणती मदत मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की या केंद्रामार्फत आता आपल्याला कोणकोणती मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे की नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत दिव्यांग पुनर्वसन केंद्र घोषित करण्याबाबत, म्हणजे दिव्यांगांना मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आता दिव्यांग पुनर्वसन केंद्र घोषित करण्यात आलेले आहे। आणि ही जी योजना आहे नमो दिव्यांग शक्ती अभियान अंतर्गत ही सगळे पुनर्वसन केंद्र घोषित करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात या GR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण आणि आपल्याला कोणती नेमकी मदत या केंद्रामधून मिळणार आहे। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी 16 एप्रिल 2025 म्हणजे कालच सायंकाळी हा GR पब्लिश झालेला आहे आणि आपल्यासाठी हा GR अतिशय महत्त्वाचा आहे। जे आपण पूर्ण GR बघणार नाही, काही महत्त्वाच्या गोष्टी यामधल्या बघणार आहोत। तर बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, देशाचे प्रधानमंत्री महोदय यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रमांचा समावेश असलेला नमो 11 सूत्री कार्यक्रम शासनाने दिनांक 3 ऑक्टोबर 2023 पत्रान्वये राज्यात राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो दिव्यांग शक्ती अभियान राबवण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानुसार नमो दिव्यांग शक्ती अभियान अंतर्गत 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। तर या योजनेअंतर्गत जवळपास महाराष्ट्रामध्ये 73 पुनर्वसन केंद्र दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्याचा विचार शासनाचा होता आणि त्याच अनुषंगाने आता या GR मध्ये पुढे आपण बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात किती केंद्रे स्थापली जाणार आहे। तर सदर विशेष अभियानांतर्गत नमो दिव्यांग शक्ती अभियान असे संबोधण्यात येत आहे। याबाबत शासनाने विभागाच्या संदर्भ क्रमांक 5 येथील दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत 21 दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लक्षात घ्या 31 दिव्यांग पुनर्वसन केंद्र, तसेच दिनांक 30 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये 29 असे अद्यापर्यंत 50 दिव्यांग पुनर्वसन केंद्र घोषित केले आहे। सबब आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भाधीन क्रमांक 6 येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावास अनुसरून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामधून नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत उर्वरित दिव्यांग पुनर्वसन केंद्र घोषित करण्याचेही बाबी शासनाच्या विचाराधीन होत्या। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एकूण 50 दिव्यांग केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती हे पुनर्वसन केंद्र देण्यात आलेले आहे ते सुद्धा समोर दिलेलं आहे। आणि या पुनर्वसन केंद्रामार्फत दिव्यांग बांधवांना कोणकोणती मदत मिळणार आहे तर त्याची माहिती समोर या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, नमो दिव्यांग शक्ती अभियान अंतर्गत राज्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक त्या सोयी सुविधा व मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 2 याप्रमाणे 72 आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर यासाठी अतिरिक्त 1 अशी एकूण 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्रापैकी अद्यापर्यंत 50 दिव्यांग पुनर्वसन केंद्रे विशेष अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, एकूण 72 पुनर्वसन केंद्र, त्याचबरोबर मुंबई शहर व मुंबई उपनगरासाठी 1 अशी एकूण 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 2 स्थापित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता। त्यानुसार 50 दिव्यांग पुनर्वसन केंद्र घोषितही करण्यात आलेली होती आणि उर्वरित जे काही बाकी होती 73 पैकी
तर ती आता या GR नुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 2 अशा प्रकारे घोषित करण्यात आलेली आहे. आता या दिव्यांग केंद्रामधून काय होणार आहे की आपल्याला विविध सोयी सुविधा मिळणार आहे. सोयी सुविधा व मदत लगेच दिव्यांग बांधवांना मिळणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 अशी जवळपास 23 दिव्यांग पुनर्वसन केंद्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुनर्वसित किंवा स्थापित केले जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची बातमी या ठिकाणी आलेली होती आणि आपल्याला खाली या ठिकाणी लिस्ट पण देण्यात आलेली आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये ही केंद्रे स्थापित झालेली आहे आणि पुढे कोणत्या जिल्ह्यामध्ये ती होणार आहे. बघा, या ठिकाणी पालघर आहे, सातारा, धुळे, यवतमाळ, बीड, भंडारा, मुंबई शहर, धाराशिव. तर अशा प्रकारची ही पुनर्वसन केंद्रे या ठिकाणी स्थापित झालेली आहे आणि आता दिव्यांग बांधवांचे जे काही प्रश्न आहेत तर ते तात्काळ मार्गी लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचा GR दिव्यांग बांधवांसाठी आलेला होता. त्यानुसार आता नमो दिव्यांग शक्ती अभियानाला गती मिळणार आहे आणि दिव्यांग बांधवांचे सर्वच्या सर्व प्रश्न आता मार्गी लागणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.